तुम्हाला माहित आहे का, की कोणतीही बँक आपल्या कर्मचाऱ्यांची सॅलरी स्वतःच्या खिशातून कधीच देत नाही. फक्त सॅलरी नाही, तर शाखांचे भाडे ही स्वतः बँक देत नाही. मग कर्मचाऱ्यांची सॅलरी आणि सर्व शाखांचे इमारत भाडे कोण देतं? उत्तर आहे तुम्ही आणि आम्ही. उदाहरण घेऊ ॲक्सिस बँकेचं. ऑनलाईन माहितीनुसार कर्मचाऱ्यांचा पगार 1016 कोटी प्रति महिना. एकूण सर्व शाखांचे इमारत भाडे 153 कोटी प्रति महिना, म्हणजे एकूण खर्च 1170 कोटी प्रति महिना. पण हे पैसे बँक स्वतःच्या प्रॉफिटमधून कधीच देत नाही. ते वसूल होतात आपल्याकडून छुप्या चार्जेसने. काय काय छुपे चार्जेस आहेत ते बघा. मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास 600 रुपयापर्यंत, ATM विड्रॉल लिमिट नंतर 25 रुपयापर्यंत, चेक रिटर्न चार्जेस 500 रुपयेपर्यंत, डेबिट कार्ड वार्षिक शुल्क 700 रुपयेपर्यंत, SMS अलर्ट चार्जेस 35 रुपयेपर्यंत, कॅश डिपॉझिट, स्टॉप पेमेंट, लॉस्ट कार्ड, PIN जनरेशन, DD इश्यू, ड्युप्लिकेट पासबुक, अकाउंट क्लोजर असे कितीतरी अनेक चार्जेस, साधारण सर्व चार्जेसची एकूण 4200 रुपयापर्यंत. ॲक्सिस बँकेमध्ये सध्या 3 कोटी सेव्हिंग अकाउंट्स आहेत. यापैकी फक्त 25% अकाउंट्सवर ह्यातले फक्त अर्धे चार्जेस लावले गेले तरी बँक कमावते जवळपास 3000 कोटी, तेही फक्त या छुप्या चार्जेसने. आणि कर्मचाऱ्यांचा पगार आहे 1000 कोटी रुपये प्रति महिना. म्हणजेच तुम्ही फक्त बँकेत पैसे ठेवत नाही, तर बँकेच्या कर्मचाऱ्यांचा पगारही देता. बरोबर आहे ना? कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला बँकेने असे किती चार्जेस लावले? आणि तुमचा कोणी मित्र बँकेत काम करत असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा.